तर भावांनो, मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही जसं बघितलं, आम्ही गेलेलो विरारच्या एका बीचवर, जिथे टिपिकल मराठी माणसासारखं रवींद्र दिवेकरचे पाय खेचत होता. हरे कृष्ण. सर्वात आधी बीचचं नाव होतं मामाची वाडी. इथे सर्व अशी गोष्ट साजरी करत होते जी एक्झिस्टच नाही करत, गटारी. ग्रुप सर्व थकलेला दिसत असेल, कारण सर्वांनी 12 ते 4 वाजेपर्यंत काही खाल्लं नव्हतं. म्हणून जसा बिर्याणीचा बॉक्स ओपन झाला, सर्व पिसाळलेल्या कुत्र्यासारखे तुटून पडले. पण क्लायमेटचा काही वेगळाच विचार होता. आमच्या चांगल्या बिर्याणीची खिचडी करायचा. आत्ता चालू होते खरी मजा. खाऊन पिऊन सर्वांमध्ये एनर्जी येते, एवढी की एकामेकावर वाळू फेकायला लागतात. आणि रवींद्रमध्ये अशी वेगळी पॉवर येते की तो दिवेकरचा पायच खेचायला. पण ह्या एका गोष्टीमध्ये मराठी माणूस खूप एकामेकाला सपोर्ट करतो, ती आहे दहीहंडी. एवढं करून स्वप्नीलला काही पटलं नाही. तो आला रवींद्रला घेऊन खाली. त्यानंतर फोटो काढायच्या नावाखाली निहालची फिल्डिंग लागते. त्यात वाळू टाकायला आम्हीच होतो. पण ही मस्करी सर्वांना भारी पडेल कुणाला वाटलं नव्हतं. 8 ते 9 किलोमीटर गाडी टो करून आणली, त्यात नवीन चावी नाही, चालू नव्हती. रात्रीचे 9 वाजलेले तरी आम्ही विरारलाच होतो आणि काही सिरियसनेस नाही.